गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 1 सेमिस्टर सेकंड. आज नवीन युनिट आपण सुरू करतो आहे. छोटंसं युनिट आहे. त्या युनिटचं नाव आहे व्याख्या आणि वर्गीकरण, डेफिनेशन्स अँड क्लासिफिकेशन. मित्र हो, व्याख्या आणि वर्गीकरण ही संकल्पना पाहत असताना आपल्याला असं दिसतं की वैज्ञानिक संशोधनाचे जे टप्पे आपण पाहिले त्या टप्प्यांमध्ये पहिला जो टप्पा आपला होता तो म्हणजे व्याख्येचा होता. त्यालाच समस्या असंही आपण म्हटलं होतं. परंतु इथं वेगळ्या अर्थानं आपल्याला व्याख्या ही संकल्पना समजून घ्यायची. अगदी थोडक्यात व्याख्या म्हणजे काय. आताच म्हटलं की व्याख्या आणि वर्गीकरणाचा हा जवळचा संबंध आहे, म्हणून त्याच्यातील पहिली संकल्पना आपण या संदर्भामध्ये आपण घेऊया, ते म्हणजे व्याख्येचे स्वरूप. वैज्ञानिक संशोधन करत असताना ज्या काही वस्तू आपल्याला दिसतात त्या वस्तू ज्ञात स्वरूपाच्या काही असतात, काही अज्ञात स्वरूपाच्या असतात. वस्तूंचं ज्ञान आपल्याला होतं, त्या वस्तूला काहीतरी नाव आपण देतो, परंतु ते जे नाव दिलेलं असतं ते नाव सार्वकालिक स्वरूपामध्ये त्याच नावानं सर्व लोकांनी सर्व वेळी स्वीकारलेलं असतं. की माझ्यासमोर असणारी एखादी वस्तू मी जर त्याला मोबाईल म्हणत असेल, भ्रमणध्वनी म्हणत असेल, तर पंढरपूरला त्याच वस्तूला दुसऱ्या नावानं टी व्ही या नावानं ओळखलं जाणार नाही. सोलापूरला कॉम्प्युटर या नावानं ओळखलं जाणार नाही. कारण कॉम्प्युटर, टी व्ही किंवा लॅपटॉप या नावानं ओळखलं जाणार नाही. कारण जी कार्य असतात ती कार्य त्याच्यामध्ये आपल्याला सारखी दिसतात. परंतु सारखी जरी कार्य दिसली, फंक्शन जरी सारखी असली, तरीसुद्धा त्या वस्तूचा आकार हा वेगळा असतो. खिशामध्ये आपण लॅपटॉप घालू शकत नाही, कॉम्प्युटर आपण खिशामध्ये ठेवू शकत नाही, खिशामध्ये आपण मोबाईलच ठेवू शकतो. पुस्तक आपण खिशामध्ये घालू शकत नाही, पुस्तक आपण बॅगमध्येच घालू शकतो. पुस्तक आपण लायब्ररीमध्येच ठेवू शकतो किंवा आपल्या स्वतःच्या कपाटामध्ये ठेवू शकतो. म्हणजे ज्या वस्तूचा ज्या ठिकाणी वापर करायचा आहे त्या वस्तूची ओळख मात्र आपणाला आणि सर्वांनाच त्या एका पदानं झाली पाहिजे. आणि म्हणून मग या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ती वस्तूची ओळख करून घेणं आणि दुसरं जे आहे ते पदाची ओळख करून घेणं. म्हणजे पदाचा जो अर्थ आहे तो सामान्य स्वरूपामध्ये असायला पाहिजे आणि वस्तूची ओळखसुद्धा सामान्य स्वरूपामध्ये असायला पाहिजे. म्हणजे व्याख्या ही संकल्पना पाहत असताना, व्याख्येचे स्वरूप आपण पाहत असताना या वस्तूच्या संदर्भामध्ये किंवा पदाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आकस्मिक स्वरूपामध्ये असतात, काही गोष्टी गौण स्वरूपाच्या असतात, काही गोष्टी विशिष्ट स्वरूपाच्या असतात, तर काही गोष्टी कृत्रिम स्वरूपाच्या असतात. आणि मग कृत्रिम स्वरूपामध्ये, गौण स्वरूपामध्ये, आकस्मिक स्वरूपामध्ये किंवा आणखी काही गोष्टींच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचं वर्णन करायला जातो, एक्सप्लेनेशन नाही, वर्णन. आणि मग जे वर्णन असतं त्या वर्णनातून व्याख्येचा अर्थ आपल्याला स्पष्ट होत नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये एखाद्या वस्तूचं महत्त्व किंवा एखाद्या वस्तूचा अर्थ जर स्पष्ट करायचा असेल तर आधी आपणाला त्या वस्तूचं नामाविधान माहिती असायला पाहिजे. आणि जर नामाविधान जर माहिती असेल तर मग त्याचा थोडक्यात अर्थ आपण स्पष्ट करता आला पाहिजे. आणि म्हणून व्याख्येचे स्वरूप पाहत असताना व्याख्या कशाची करायची हे महत्त्वाचे. पद असेल, वस्तू असेल, संकल्पनेच्याच मध्ये पदांचा अर्थ आपल्याला पाहता येतो. म्हणजेच पदस्य अर्थः इति पदार्थः असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस पदाचा अर्थ आपण स्पष्ट केला म्हणून त्या पदाचं स्पष्टीकरण झालं किंवा पदाची व्याख्या झाली असं नाही. व्याख्या मित्र याचीच करायची असते की जो एखादा गुणधर्म त्या वस्तूमध्ये आहे, त्या पदामध्ये एखादा गुणधर्म जो आहे तो गुणधर्म वरवरच्या स्वरूपाचा असता कामा नये. वरवरच्या स्वरूपाच्या गुणधर्मांचं जर आपण जर वर्णन केलं तर ती व्याख्या होऊ शकत नाही. व्याख्या याच स्वरूपाची असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की माणूस हे एक पद आहे. माणसाला व्यक्ती असं म्हटलं जातं. माणूस म्हणजे व्यक्ती व्याख्या होईल का? नाही होणार.
माणसाचं वर्णन करत असताना जर म्हटलं की ज्याला 2 पाय असतात, ज्याला 2 हात असतात, ज्याला 2 डोळे असतात, तो माणूस, ही व्याख्या करता येईल का? हे वर्णन झालं, परंतु वर्णन म्हणजेच वस्तूच्या किंवा पदाचा मूलभूत गुणधर्म नाही. आणि म्हणून मौलिक स्वरूपाचा जो काही गुणधर्म आहे तो त्याच्यामध्ये आपण शोधला पाहिजे. आणि मौलिक स्वरूपाचा गुणधर्म शोधत असताना माणूस हा एक प्राणी आहे हे आपण म्हणतो. सर्वकालिक व्यापक स्वरूपामध्ये प्राणी आपण गृहीत धरलो. पण माणसाची जर व्याख्या माणूस म्हणजे प्राणी असं जर म्हटलं तर प्राणी तर वाघ आहे, सिंह आहे, अस्वल आहे, हत्ती आहे, घोडा आहे, गाढव आहे. मग माणूस प्राणी आहे म्हटल्यानंतर गाढवाची आणि माणसाची तुलना करता येईल काय? गाढवाची आणि माणसाची जर तुलना करता येणार नाही तर सिंहाची आणि माणसाची कंपॅरिझन करता येईल का? म्हणजे माणसाचं वर्णन वेगळंच करता येईल, सिंहाचं वर्णन, गाढवाचं वर्णन वेगळंच करता येईल. कारण हे जे प्राणी आहेत ते जंगलामध्ये राहतात आणि माणूस हा जो आहे तो घरामध्ये राहतो. पहा, आणि मग असं म्हणायचं का की जो घरामध्ये राहतो, की जो स्वतःचं घर 4 भिंती असतात, 1-2 खिडक्या असतात आणि 1 दरवाजा असतात, आपली सुरक्षितता माणूस निर्माण करतो जीव वाचवण्यासाठी, उन्हापासून, वाऱ्यापासून, वादळापासून, पावसापासून. जिथं आश्रय मिळतो आणि आश्रयासाठी आणि सुखाच्या झोपेसाठी जो काही आधार म्हणून 4 भिंतीचं त्याला आपण घर ही कॉन्सेप्ट देतो, पद आपण देतो, त्याला माणूस म्हणायचं का? प्राणी तर जंगलामध्ये राहतात, माणूस घरामध्ये राहतो, इथंच फरक आहे. म्हणजे माणसामध्ये म्हणजे प्राणित्व आहे, प्राणित्व हा व्यापक स्वरूपामध्ये गुणधर्म आहे, परंतु माणूस म्हणजे प्राणी जरी आपण म्हटलं तरी प्राणी म्हणजे वाघ, घोडा, हत्ती. वाघ हा जंगलामध्ये राहतो परंतु तो गुहेमध्ये राहतो. सिंहसुद्धा अशाच ठिकाणी राहतात, कारण त्यांनासुद्धा ऊन, वारा, पाऊस याच्यापासून आश्रय घ्यायचा असतो. कारण निसर्गामध्ये अशा काही घटना घडतात की त्या घटनांच्या स्वरूपामध्ये आपलं आयुष्य संपू नये, प्रत्येकाला जीव प्रिय असतो आणि या प्रिय जीवासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी माणूस निर्माण करतो, प्राणीसुद्धा निर्माण करतो. अहो, एखादी छोटीशी मुंगीसुद्धा बिळामध्ये राहत असते, सापसुद्धा बिळामध्ये राहत असतात. कुठलाच प्राणी आपल्याला असा बाहेर राहत असल्याचा दिसणार नाही. आणि म्हणून मग प्राणी जरी माणसाला आपण लावलं तरी माणूस म्हणजे प्राणी ही कुठंतरी त्रोटक व्याख्या आपल्याला वाटते. आणि म्हणून मग व्याख्येचे स्वरूप पाहत असताना त्याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा गुणधर्म असायला पाहिजे. मग मूलभूत स्वरूपाचा गुणधर्म शोधत असताना आपण अशी कल्पना करूयात की जो श्रीखंड खातो, जो चपाती खातो, भाकरी खातो तो माणूस, आणि वाघ, सिंह, हत्ती काय श्रीखंड खात नाही, भाकरी खात नाही. म्हणजेच माणूसच फक्त श्रीखंड खातो आणि भाकरी चपाती खातो किंवा पालेभाज्या खातो, म्हणून त्याला जर माणूस म्हटलं तर व्याख्येचे स्वरूप किंवा त्याच्यामध्ये ते पूर्णत्व येईल का? मौलिक गुणधर्म त्याच्यामध्ये शोधता येईल का? नाही मित्र. कारण श्रीखंड असेल, चपाती असेल, भाकरी असेल किंवा पालेभाज्या हे एक खाण्याचं माध्यम झालं, खाण्याचे पदार्थ झाले. वाघ, सिंहसुद्धा एखाद्या प्राण्याची शिकार करत असतात, घोडा, बैलसुद्धा गवत खात असतात, ते त्यांचं अन्न झालं. माणूसही अन्न म्हणून याचा वापर करतो. श्रीखंड सिंह खाणार नाही, सिंह गवत खाणार नाही. याच्यामध्ये जो काही फरक आहे, प्राण्यांच्यामध्ये जो काही फरक आहे तो वर्णनाच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्यावेळेस ती व्याख्या कुठेतरी अपूर्ण वाटते. आणि म्हणून आपण आत्ताच म्हटलं की आकस्मिकपणे येणारे गुणधर्म कोणते आहेत त्याचा विचार आपण करायचा का? कृत्रिम स्वरूपामध्ये असणारे जे काही गुणधर्म आहेत त्याचा विचार करायचा का? वरवरच्या स्वरूपाचे असणारे जे काही गुणधर्म वर्णनाच्या स्वरूपामध्ये असतात त्याचा विचार करायचा का? किंवा विशिष्ट स्वरूपाचे जे काही गुणधर्म असतात त्याचा विचार करायचा का? माणूस म्हणजे जो भांग पाडतो, चेहरा धुतो, दाढी राखतो, ज्याला कुरळे केस असतात, जो कपडे परिधान करतो, इनशर्ट करतो, विशिष्ट गुणधर्म झाला हा. आणि हा जो विशिष्ट गुणधर्म, कारण आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण सगळीच माणसं या जगामध्ये सारखी नसतात आणि म्हणून सामान्यत्व त्याच्यामध्ये शोधायचं असतं, विशिष्टाला अजिबात महत्त्व द्यायचं नसतं.
मी लाल कलरचा शर्ट घातला, निळ्या कलरचा शर्ट घातला तर सगळीच माणसं निळ्या कलरची शर्ट परिधान करत नाहीत किंवा लाल कलरची शर्ट परिधान करत नाही. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार जो तो माणूस आपलं जीवन जगत असतो. आणि म्हणून इथं विशिष्टत्व येतं आणि आपणाला वेध घ्यायचा असतो, शोध घ्यायचा असतो, तो सामान्यत्वाचा. आणि वैज्ञानिक संशोधनामध्ये सामान्यत्वाला महत्त्व दिलं जातं, विशिष्टाला महत्त्व दिलं जात नाही. कारण व्याख्या ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस सामान्यत्व याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. पण तरीसुद्धा आत्ताच म्हटलं की विशिष्टाला महत्त्व दिलं जात नाही, परंतु विशिष्ट हे विगमनामध्ये असतं. आणि विज्ञानाची इमारत कशावरती उभी राहिलेली असते तर विशिष्टावरती उभी राहिलेली असते. आणि म्हणून माणसाची व्याख्या करत असताना इतर प्राण्यांच्यामध्ये आणि माणसांच्यामध्ये काय फरक आहे तर माणूस विचार करतो. प्राणीही विचार करतात, फक्त भूक लागली, तहान लागली तर त्याच्या शोधामध्ये जातात आणि तेवढंच त्यांचं टार्गेट असतं. आणि म्हणून माणसांनी जेवढे म्हणून शोध लावले, विज्ञानाचा असेल, तंत्रज्ञानाचा असेल, निसर्गावरती मात करण्याचा तो प्रयत्न नेहमी करतो. प्रगती आणि विकासाची वाटचाल माणसानं धरलेली आहे. कोणत्या वाघानं शोध लावलेला आहे, कोणत्या सिंहानं एखादा प्रयोग केलेला आहे किंवा कोणत्या गाढवानं एखादी नवनिर्मिती केलेली आहे. ओझं वाहण्याचं काम तो करत असतो, घोडा हापाळण्याचं काम करत असतो. वाघ सिंह तर जंगलामध्ये असतात आणि कसे जगतात आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून माणसांच्यामध्ये आणि प्राण्यांच्यामध्ये जो फरक जो दिसतो तो विशिष्टत्वाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. आणि आपल्याला जे सामान्यत्व शोधायचं असतं ते सामान्यत्व की प्राणी विचार करत नाहीत, माणूस विचार करतो. आणि सगळीच माणसं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मौलिक स्वरूपामध्ये किंवा मूलभूत स्वरूपामध्ये जो काही गुणधर्म आहे तो गुणधर्म आपल्या लक्षात येतो. आणि तो गुणधर्म म्हणजे मनुष्य हा विचारशील म्हणजेच बुद्धिमान प्राणी आहे. पहा, जे एक पद आपण घेतलं होतं माणूस म्हणून, त्या एका पदाचा ज्यावेळेस विस्तार आपण करतो त्यावेळेस 2-3 शब्दांमध्ये, अगदी कमीत कमी शब्दामध्ये अधिक आशय, कमीत कमी शब्दामध्ये अधिक आशय असणारे शब्द ज्यावेळेस आपण त्या शब्दाच्याच रूपानं पुढे विस्तार स्वरूपामध्ये मांडत असतो त्यावेळेस ती त्याची व्याख्या होते, त्यावेळेस त्याचं व्याख्येचं स्वरूप आपल्याला सांगता येतं. म्हणून विज्ञान संशोधन करत असताना कुठल्याही पदाची व्याख्या करत असताना त्या पदाचा अर्थ हा अधिक विस्तारानं किंवा पाणभर काढून चालत नाही. मग संगणक कशाला म्हणायचं, खुर्ची कशाला म्हणायचं, वृक्ष कशाला म्हणायचं, जो सावली देतो तो, जो ऑक्सिजन देतो तो, रस्ता कशाला म्हणायचं, महाविद्यालय कशाला म्हणायचं. या सगळ्याच कन्सेप्ट आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे जे काही शब्द येतात त्या शब्दाची ओळख. फळा कशाला म्हणायचं, पेन कशाला म्हणायचं, जो लिहितो तो स्वतः लिहितो का. फळा कशाला म्हणायचं की ज्याच्यावरती उमटवलं जातं ते त्याला म्हणायचं का. रस्त्यावरती सुद्धा आपण उमटवतो, दुसऱ्या कुठल्याही मऊ वस्तूवरती आपण पेनाने किंवा कडून लिहू शकतो, त्याला फळा म्हणता येईल का. नाही. जो विशिष्ट आकार असतो, जो ग्रीन कलरचा असतो, जो व्हाईट कलरचा असतो, जो ब्लॅक कलरचा असतो आणि त्याच्यावरती ते माध्यम म्हणून कुठेतरी एकाच ठिकाणी त्याला लटकवलेलं असतं. आणि त्याच्यावरती मग शिक्षक खडूनं किंवा मार्करनं जे काही लिहित असतो ते अक्षर त्याच्यावरती उमटतात. आणि मग या स्वरूपामध्ये मग निबंध आपल्याला लिहिता येईल. आणि मग हा सगळा निबंध म्हणजे त्या फळ्याचं स्पष्टीकरण काय, म्हणजे त्या फळ्याचं वर्णन काय. आणि म्हणून वर्णनाला इथं महत्त्व नाही, तर जे महत्त्व जे आहे ते क्लासिफिकेशनला आहे. आणि मग क्लासिफिकेशन करत असताना समान गुणधर्म त्याच्यातून बाजूला काढायचे. म्हणून सुरुवातीलाच आपण म्हटलं की व्याख्या आणि वर्गीकरण या दोन्हींचा जवळचा संबंध आहे. आणि या दोन्हींचा जवळचा संबंध असताना जे समान गुणधर्म आहेत, कारण गुणधर्मांना इथं अधिक महत्त्व दिलं जातं, जे मौलिक गुणधर्म आणि जे समान गुणधर्म आहेत ते समान गुणधर्म त्याच्यातून वेचायचे. आणि त्याच्यातून वेचल्यानंतर त्या मौलिक गुणधर्मांचा ज्यावेळेस आपण उल्लेख करत असतो त्यावेळेस त्याची व्याख्या होत असते. आणि म्हणून वस्तूच्या मौलिक गुणधर्मांचा निर्देश करणं म्हणजेच व्याख्या होय. पदांच्या मौलिक गुणधर्मांचा निर्देश करणं म्हणजेच व्याख्या होय. म्हणजे सार स्वरूपामध्ये त्याचा जो गाभा जो आहे तो कमीत कमी विस्तारामध्ये, आणि तो अवघड असता कामा नये, क्लिष्ट असता कामा नये, विस्तारानं असता कामा नये. त्याच्यामध्ये पुढची कन्सेप्ट जी आहे व्याख्येचे नियम त्याच्यामध्ये आपल्याला ते स्पष्ट करता येईलच. फॉर एक्झाम्पल पहा,
जर मी म्हटलं की भ्रमणध्वनी, कशाला म्हणायचं भ्रमणध्वनी? आता आपल्याला इंग्रजीमध्ये मोबाईल ही टर्म माहिती आहे की मोबाईल म्हटलं की आता प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल असतो, पर्समध्ये मोबाईल असतो. कंपन्या वेगवेगळ्या असतील, नोकिया असेल, ॲपल असेल, सॅमसंग असेल, विवो असेल किंवा आणखी एक्सेट्रा, कारण बाजारामध्ये अनेक कंपन्या आलेल्या आहेत. ज्याच्या त्याच्या खिशाला परवडेल या स्वरूपामध्ये ती व्यक्ती मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन ती मोबाईल खरेदी करते. मला मोबाईल द्या असं म्हणते, त्या हातामध्ये घेते. मोबाईल वस्तूचा परिचय असतो, परंतु मोबाईल कशाला म्हणायचं? अधिक सामान्यत्व गुणधर्मानं ज्यावेळेस त्या वस्तूचा आपण निर्देश करतो, वर्णन करायला जर आपण गेलं तर आपण म्हणू की अमुक अमुक आकाराचा त्याला कवर असणारा, अमुक अमुक कॅमेरा असणारा, त्याच्यामध्ये एवढे ॲप असणारा, एवढं स्टोरेज त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी या मोबाईलच्या संदर्भामध्ये येतील. आणि मग या कंपनीच्यामध्ये आहे का, त्या कंपनीच्या आहे का, किती GB, 32 आहे का, 16 आहे? कारण पूर्वी हा काही प्रकार नव्हता. अँड्रॉईडचे मोबाईल आल्यानंतर हे सुरू झालं. पूर्वीचे जे काही मोबाईल आहेत ते आता कोणीही वापरत नाहीत. वृद्ध लोक जे आहेत वापरण्यासाठी सोपा, कारण कॉल आला की एक बटन दाबायचं आणि हॅलो म्हणायचं, आणि कॉल करताना शोधायचं आणि बटन दाबलं की तिकडं रिंग वाजली की हॅलो म्हणायचं, एवढंच माहिती. पण मित्रहो, आता मोबाईल म्हणजेच कॉम्प्युटर झालेलं आहे. मोबाईल म्हणजेच सगळ्या विश्वाचं ज्ञान आपणाला. गुगलवरती आपण गेलो, इंटरनेट आपल्या मोबाईलवरती असतं. इंटरनेट ऑप्शन आपण निवडला आणि कोणताही शब्द टाकला की अख्खं जग किंवा त्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये सगळं ज्ञान आपल्या हातामध्ये येतं. आणि मग या स्वरूपाची जी वस्तू आहे, अँड्रॉईड ज्याला आपण म्हणतो, अँड्रॉईड भ्रमणध्वनी, या स्वरूपाची जी काही वस्तू आहे त्या वस्तूला आम्ही भ्रमणध्वनी म्हणतो. कारण फक्त इकडचा आवाज तिकडं आणि तिकडचा आवाज इकडं ऐकू येणं याला फोन म्हणतात. आणि फोनचं कार्य तेवढंच होतं, पण फोनच्या कार्याच्या पलीकडचं कार्य आपल्याला आता माहिती आहे की किती किती कार्य या मोबाईल किंवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येतं. म्हणजे मोबाईल हे आपलं विश्व झालेलं आहे. आता पहा ना, आता मोबाईलच्या स्वरूपामध्येच आपण सर्वजण लेक्चर ऐकणार, ते समजून घेणार, परीक्षेच्या संदर्भामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न काढणार. आणि परीक्षासुद्धा आता सेमिस्टर फर्स्ट असेल, सेमिस्टर सेकंड असेल, कोविड-19मुळं तुम्ही मोबाईलवरतीच देणार. कारण तुम्हाला पासवर्ड येणार. पासवर्ड आल्यानंतर तुम्ही तो नंबर टाकल्यानंतर त्या वेबसाईटला तुम्ही विद्यापीठाचा गेला, पेपर ओपन होतो आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता वर्गामध्ये येण्याची गरज नाही, कागदावरती उत्तरं लिहिण्याची गरज नाही. कारण कोविड-19मुळं विद्यापीठानं आणि शासनानं जो काही निर्णय घेतलेला आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही तो पेपर देऊ शकता. किती जग पुढे गेलेलं आहे पहा. प्रत्येक संकल्पना, मग ती कोणती असू द्या, आकाश कशाला म्हणायचं, विश्व कशाला म्हणायचं, सृष्टी कशाला म्हणायचं, वीट कशाला म्हणायचं, खडू कशाला म्हणायचं. आणि मग या स्वरूपाच्या ज्यावेळेस प्रत्येक वस्तूचा शब्दप्रयोग आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याचा मौलिक गुणधर्म जो काही आहे तो आपण शोधायचा असतो. आणि तो मौलिक गुणधर्म जर आपण शोधला तर त्या ठिकाणी व्याख्या होईल. आणि म्हणून पदाचा अर्थ स्पष्ट करत असताना मूलभूत स्वरूपाचा किंवा मौलिक स्वरूपाच्या गुणांचा निर्देश करणं म्हणजेच व्याख्या होय. की जसं आपण माणसाच्या संदर्भामध्ये पाहिलं की चष्मा घालतो तो माणूस. कारण तुम्ही असं म्हणाल की हे चष्मा घालणारा दुसरा कुठलाही प्राणी नाही, ना घोडा चष्मा घालत ना हत्ती चष्मा घालत, कारण त्यांना चष्मे लागतात का नाही माहीतच नाही. आणि जरी संशोधन जरी झालेलं असलं तरी त्यांचे नंबर्स वगैरे किती असतील काय माहीत नाही, कारण तो एक वेगळाच विषय होईल. परंतु माणसांच्या संदर्भामध्ये वय वर्ष 40 झाले की 40 येते म्हणून 40 माणसं 40 त्याला म्हटलं जातं. आणि आता चष्मा असं आपण म्हणतो.
कारण प्रत्येक माणसाला वय झाल्यानंतर अशा प्रकारचा चष्मा, कारण नैसर्गिक दृष्टी जी आहे ती दृष्टी वय वाढल्यानंतर कमी होते आणि मग आहे ती दृष्टी निर्माण होण्यासाठी पुन्हा यासारख्या माध्यमाचा वापर केला जातो. यालाच चष्मा असं म्हटलं जातं, यालाच 40 असं म्हटलं जातं. पुढे पुढे नंबर वाढत जातो, तशा प्रकारच्या काचा चेंज केल्या जातात. मग असं म्हणायचं का की 40ची घालतो त्याला माणूस असं म्हटलं जातं. पुन्हा दुसरी एक व्याख्या जर आपण केली व्याख्येचे स्वरूप याच्यामध्ये, की जो चप्पल घालतो, पहा दुसरा कुठलाच प्राणी चप्पल घालत नाही आणि आपण तर पहा शूज घालतो. मग ते कुठल्या कुठल्या कंपनीचे, बाटाचे असतील किंवा की कुठल्या भारी कंपनीचे असतील, नायकीचे वगैरे असतील, स्पार्कचे असतील. कोणत्या हत्तीला किती नंबरचा शूज लागतो, कोणत्या घोड्याला बाटाची चप्पल किती रुपयाची खरेदी करतो आपण, कोणत्या गाढवाला स्लीपर घालतो? नाही, माणूसच फक्त स्लीपर घालतो किंवा माणूसच फक्त स्लीपर असेल, चप्पल असेल, बूट असेल, पण पादत्राणे घालतो. एकंदरीतच आपण त्याला एकच शब्दप्रयोग वापरू की पादत्राणे. आणि मग माणूस जो 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 पादत्राणे घालतो, माणूस म्हणायचंच नाही, जो पादत्राणे घालतो तो माणूस, जो श्रीखंड खातो तो माणूस, जो कपडे घालतो तो माणूस. पहा ना किती व्याख्या करता येतात. पण ह्या ज्या व्याख्या मित्र जो आपण केलेल्या आहेत त्या विशिष्ट गुणांच्या आहेत. आणि हा जो विशिष्ट गुण आहे तो विशिष्ट गुण इथं व्याख्येचे स्वरूप किंवा व्याख्या म्हणून ज्यावेळेस आपण उपयोगात किंवा वापरात आणायचा विचार करतो त्यावेळेस तो त्या ठिकाणी येत नाही. त्याला महत्त्व नाही. महत्त्व कशाला आहे? मूलभूत स्वरूपाचा आणि मौलिक स्वरूपाचा गुणधर्म प्रत्येक वस्तूचा आणि पदाचा आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्ट करत असतो त्याच वेळेस त्याला व्याख्या असं म्हटलं जातं. मित्रहो, आज एवढीच चर्चा आपण या ठिकाणी करूयात. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण व्याख्याचे नियम आपण पाहूयात. त्या नियमाच्या आधी व्याख्येच्या स्वरूपामध्ये एक दोन काही उदाहरणं आपण आणखीन पाहूत आणि व्याख्येचे नियम म्हणजे व्याख्या कशी असायला पाहिजे त्यालाही काही मर्यादा आहेत. त्याही मर्यादा आपण नंतर पाहूयात. एक दोन व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट आपण पूर्ण करून टाकू. आणि म्हणून वर्गीकरणाशी संबंधित स्वतंत्रपणे वर्गीकरण पाहत असताना व्याख्या ही आधी पाहावी लागते. आणि म्हणून व्याख्या आणि वर्गीकरण हे दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला जोडून घेता येतील. आणि या दोन्हींचं आत्ताच म्हटलं की अलगपणे विचार न करता या दोन्हींचा संबंध जो आहे तो संबंध अगदी जवळचा आहे. कारण आत्ताच म्हटलं की वर्गीकरण करत असताना समान घटकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या समान घटकांमध्ये सामान्यत्व आपण शोधायचा आणि सामान्यत्व विज्ञानामध्ये किंवा व्याख्येमध्ये महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मूलभूत गुणधर्म किंवा मौलिक गुणधर्म या सामान्यत्वातून आपल्याला शोधता येतो आणि तिथं व्याख्येचं स्वरूप आपण स्पष्ट करू शकतो. मित्रो, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.